नमस्कार. टिचभर मेंदू आणि ईदभर अहंकार असे काही लोक ह्या जगामध्ये असतात. तुम्हाला आठवतात का हे शेजारचे महोदय? तुम्ही म्हणाल विसरण्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण हे काही कामामुळे प्रसिद्ध नसतात. हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत फक्त वादामुळे, आरडाओरडमुळे, चुकीच्या कारणाने कायम चर्चेत राहण्यामुळे हे एक महाराष्ट्राच्या नजरेमध्ये कायम प्रसिद्धी स्वतःमध्ये राहतात. कॅन्टीनमध्ये WWE खेळणारे, तोंडाला लगाम नसलेले आणि बोललं की शब्द नाही तर गरळ बाहेर पडणारे हे मोदी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत असं लोक म्हणतायत. मला तर वाटतं महाराष्ट्र विधानसभेला फार मोठं रत्न लाभलेलं आहे यांच्या रूपामध्ये. विचारवंत, प्रज्ञावंत, गुणवंत, तेजस्वी, महापंडित. कारण साधा माणूस पुस्तक वाचतो, पण हे मोदी फक्त कव्हर पाहूनच पुस्तकाचा पूर्ण अर्थ समजून घेतात. रोबोट पिक्चर मध्ये जसं मशीन पुस्तक स्कॅन करतं, तसंच बहुतेक यांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ स्कॅन केलं आणि लगेच निष्कर्ष काढला. पुस्तक होतं शिवाजी कोण होता. लेखक गोविंद पानसरे. 1988 साली लिहिलं पुस्तक. पण पुस्तकात काय लिहिलं हे वाचण्याची गरज काय? नाव पाहिलं की डोक्यात त्यांच्या सायरन वाजलं. मग थेट प्रकाशनाला फोन, आणि फोनवरती काय? ज्या भाषेला सभ्यता लाजेल, संस्कार रडतील आणि महाराष्ट्र डोक्याला हात लावेल, त्या भाषेत समोरच्याला धारेवर धरण्याचा प्रयत्न या मोदी यांनी केला. प्रकाशकांना वाटलं असेल कोणीतरी दिवसा नशेत फोन करून शिवीगाळ करतोय, कारण भाषाच अशी की टीव्हीवाल्यांनी, चॅनलवाल्यांनी त्या भाषेला बीप लावून लोकांना ऐकवलं. साहेब, तुम्ही आमदार आहात की कॉल सेंटर मधले भांडण विभाग प्रमुख, हा आता महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. तुमच्या तोंडातून विकासाचे शब्द यायला पाहिजेत. रोजगार, शेतकऱ्यावरती बोला, रस्त्यावरती बोला, पाण्यावरती बोला, लोकांच्या समस्यावरती बोला. तुम्ही बोललं की वाद विवाद, शिवीगाळ आणि सगळा तमाशा. मतभेद असतील तर पुस्तकाने उत्तर द्या. मुद्द्याने बोला, अभ्यास करून बोला. पण कव्हर पाहून रागावणं म्हणजे परीक्षेचा पेपर न बघताच नापास झाल्यासारखं आहे आमदार साहेब. आणि प्रकाशकांनी जर खरंच पुस्तक छापायचं असेल तर मी म्हणतो एक पुस्तक तुमच्यावरती नक्की छापायला पाहिजे, काढावं. त्याचं नाव काय असेल माहितीये? वाद कसा करावा, शिवीगाळचे 100 प्रकार, कॅन्टीन ते कॅमेऱ्यापर्यंत, किंवा काम कमी गोंधळ जास्त, हे त्याचे टायटल चुकतील. कारण हीच खरी प्रतिमा जनतेसमोर तुमची तयार झालेली आहे. कधी कधी वाटतं अशा लोकांची जागा विधानसभेत नसायला हवी. थेट बिग बॉस मध्ये हिंदी, तिथे रोज भांडण, आरडाओरड, राग, ड्रामा सगळं जवळून करता येईल तुम्हाला आणि लोकांना एंटरटेन करता येईल. पण महाराष्ट्राची विधानसभा ही मनोरंजन केंद्र नाही साहेब, ही जनतेच्या प्रश्नाची जागा आहे. आणि शेवटी एक सांगतो साहेब तुम्हाला, खुर्ची मोठी असली म्हणून माणूस मोठा होत नाही. कारण हे सर्व काही महाराष्ट्र पाहतोय.